नमस्कार मित्रांनो, आज आपण सरोगसी बद्दल बोलूया. सरोगसी म्हटले की शंका कुशंका यांचं नुसतं काहूर. आजही सरोगसी ह्या ट्रीटमेंट बद्दल परिपूर्ण माहिती फार कमी लोकांना आहे. आणि जिकडे माहिती कमी असते म्हणजे मग अर्धज्ञान असतं, हे तुम्ही मान्य करा, ही अज्ञानापेक्षा वाईट असतं. सुरुवात आज मी ह्या लेक्चरची करताना पहिलं सरोगसी म्हणजे काय, त्याची खरोखर गरज आहे का, कुठल्या जोडप्यांसाठी आपण सरोगसीची ट्रीटमेंट देऊ शकतो. आणि सरोगेट म्हणजे भाड्याने गर्भाशयाची पिशवी रेंटेड वूम ही कुठली स्त्री करू शकते, याच्याबद्दल आज आपण सविस्तर माहिती घेऊया. जसं मागच्या वेळी आपण IVF बद्दल मी माहिती देत असताना म्हटलं की 3 गोष्टी खूप गरजेच्या असतात यशासाठी. त्यातलं शुक्रजंतू, स्त्रीबीज आणि गर्भाशयाची पिशवी. समजा एखादे जोडी आहे, तरुण आहे, त्यांची गर्भाशयाची पिशवीमध्ये प्रॉब्लेम नाही, शुक्रजंतूमध्ये प्रॉब्लेम नाही, स्त्रीबीजमध्ये प्रॉब्लेम नाही, त्यांचं अगोदर IVF केलंय, गर्भ खूप चांगल्या क्वालिटीचा तयार झालाय, पण गर्भाशयाची पिशवी चांगली तयार नाही. तर मग त्यांच्यासाठी ट्रीटमेंट काय? आपण IVF केलं तर निगेटिव्ह येतं, कळतंय आपल्याला की त्यांना प्लेन IVF निघून येणार नाही, तरी पण पेशंटचा हट्ट आहे 1 तारखेला 2 तारखेला 4 तारखेला निघून आता नाही. त्या पेशंटसाठी कुठली ट्रीटमेंट जेणेकरून त्यांना त्यांचंच बाळ मिळेल, हा एक ग्रुप झाला. दुसरा असा एक ग्रुप आहे की ज्या स्त्रीला तिच्या गर्भाशयाच्या पिशवीमध्ये BV सारखा आजार झाला होता, जेणेकरून तिच्या पिशवीला आतला पडदा एंडोमेट्रियम म्हणतो, ते जे असतं ज्याच्यामध्ये बाळ रुजणार आहे, वाढणार आहे, आणि तो जो आतला अस्तर आहे तो पूर्णतः नष्ट झालेला आहे, ज्याला मी वैद्यकीय भाषेत ॲशरमन सिंड्रोम म्हणतो. ग्रेड 3 चा ग्रेड 4 चा ॲशरमन सिंड्रोम. अजून एक ग्रुप आहे की ज्या स्त्रीची गर्भाशयाच्या पिशवीमध्ये खूप गाठी झाल्या, मल्टिपल फायब्रॉइड झाल्या, आणि त्या गाठींमुळे पिशवीतला आतला जो अस्तर आहे तो एकदम खडबडीत झालाय, इरेग्युलर झालाय. बरोबर, तुम्ही म्हणाल ऑपरेशन केलं का नाही करत? जर ऑपरेशन केलंय, गाठी काढल्या, परत काही महिन्यात परत गाठी तयार झाल्या, आणि ह्या गाठी काही गाठी अशा अवघड जागेवर की त्या काढता येत नाही, त्याच्यामुळे गर्भ रुजण्याची शक्यता. नंतर काही वेळा आम्ही असे पेशंट बघतो की ज्यांना पाळीच येत नाही, प्रायमरी अमेनोरियाचे केसेस. त्या स्त्रिया ज्यांची गर्भाशयाच्या पिशवीची वाढच झाली नाही. थोडीशी गर्भाशयाच्या पिशवीबद्दल मी माहिती देतो. जसं आपल्याला प्रत्येकाला 2 किडन्याज असतात, पुरुषाच्या बाबतीत 2 वृषण असतात, लेडीजला 2 अंडाशय असतात, तसंच प्रत्येक स्त्रीला 2 छोट्या गर्भाशयाच्या पिशवी असतात, आणि त्यांची ऍक्च्युअल लोकेशन जे आहे त्या किडनीच्या खाली असतात. ज्यावेळी ही स्त्री तिच्या आईच्या उदरात असते त्यावेळी, आणि मग साधारण 4थ्या-5व्या महिन्यापासून गर्भाशयाची पिशवी खाली 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 सरकायला लागते, आणि साधारणतः डिलिव्हरीच्या अगोदर ह्या दोन्ही पिशवी खाली पोटात पोहोचतात. त्याच्यानंतर त्या दोन्ही एकमेकांना जॉईन होतात. आणखी त्याचा खालचा भाग आहे तो योनी मार्गाला जॉईन होतो, आणि मग एक नॉर्मल गर्भाशयाची पिशवी तयार होते. काही स्त्रियांच्या बाबतीत ही जी दोन्ही गर्भाशय पिशवी खाली सरकत नाही, किंवा एकच खाली सरकते, दुसरी सरकत नाही, किंवा खाली सरकले तरी त्या एकमेकांना जॉईन होत नाही. तर अशा केसेसमध्ये त्यांना गर्भाशयाची पिशवी समजा नसेल, किंवा असेल तर ती खूप बारीक आहे, किंवा ती योनी मार्गाला अटॅचच नाही, या सगळ्या केसेसना मी रॉकेटॉन्स्किन सिंड्रोम नावाचा आजार म्हणतो. लक्षात ठेवा, ह्या स्त्रियांच्या बीजांडकोशात अंडे भरपूर आहेत, पण गर्भवाढ जिकडे होणार आहे ती गर्भाशयाची पिशवीच त्यांची सक्षम नसेल,
तर त्यांना त्यांचं स्वतःचं बाळ कसं होणार? बरं, दुसरा एक असा मोठा ग्रुप आहे की त्या स्त्रीची गर्भाशयाची पिशवी चांगली आहे, तिला अंडाशयात अंडी चांगली आहे, परंतु तिला स्वतःला असे काही आजार आहे की जेणेकरून ती ज्यावेळी गर्भवती होईल त्यावेळी तिला तो गर्भ पुढे नेणं तिच्या दृष्टीने खूप धोकादायक आहे. एखादं एक्झाम्पल द्यायचं असेल तर समजा तिचं ब्लड प्रेशर खूप जास्त असेल, त्या ब्लड प्रेशरमुळे किडनी खराब झालेली असते किंवा हृदयावर काही चेंजेस झालेले असेल, तर अशा वेळी तिला गरोदर करणं हा धोकादायक विषय आहे. मग अशा वेळी तिला जर का तिची स्वतःची बाळाची इच्छा असेल, स्वतःचं बाळ हवे असेल, पण तिला माहिती की ती स्वतःच्या पिशवीचा वापर करू शकणार नाही, अशा कितीतरी केसेस आपण जर का बघितलं तर आपल्याला सापडतील की ज्यांच्याकडे सगळं आहे पण काहीच नाही, केवळ गर्भाशयाची पिशवीचा वापर करता येत नसल्यामुळे. मग अशा स्त्रियांसाठी किंवा अशा जोडप्यांसाठी सरोगसी नावाच्या ट्रीटमेंटने आपल्याला त्यांना त्यांचं स्वतःचं बाळ देऊ शकतो आपण. म्हणजे नेमकं काय करायचं? परत IVFच्या माझ्या प्रोग्राम मध्ये मी जी माहिती दिली तशीच की ह्या स्त्रीचे अंडाशयातले अंडे वाढवायचे, तिचे वाढलेले अंडे शरीराच्या बाहेर काढून घ्यायचे, मिस्टरांच्या वीर्यातले शुक्रजंतू वेगळे करायचे, शुक्रजंतूपासून गर्भ बाहेर तयार करायचा, आणि हा जो बाहेर शरीराच्या बाहेर तयार झालेला गर्भ ह्या स्त्रीच्या गर्भाशयाच्या पिशवीत आपण सोडू शकत नाही, तर तिच्या पिशवीत न सोडता तो गर्भ आपण अशा स्त्रीच्या गर्भाशयाच्या पिशवीत सोडायचा की जिने आपल्याला संमती दिलेली आहे, तिचा पिशवी चांगली आहे, पिशवीचा पडदा चांगला आहे, तिला बाकी शारीरिक मानसिक कुठले आजार नाही, आणि मग तो गर्भ तिच्या गर्भाशयाच्या पिशवीत चिटकला की मग 9 महिन्यांनी ती डिलिव्हरी झाली की ते तिचं बाळ ते तिचं नाहीच आहे, ते बाळ तिने ह्या ज्या जेनेटिक डोनर जे आहेत त्या जोडप्यांना ते बाळ देऊन टाकायचं. आता आपल्याला ह्या सगळ्याच्यावर लक्षात आलं की कुठल्या जोडप्यांसाठी सरोगसी आपल्याला ही ट्रीटमेंट देता येईल. पण कुठली स्त्री सरोगेट म्हणून होऊ शकते, कुठली स्त्री स्वतःची पिशवी भाड्याने घेऊ शकते, त्याच्यासाठी पण काही नियम आहेत. आणि त्यातला सगळ्यात पहिला नियम असा आहे की ती स्त्री वयस्कर नसायला पाहिजे, त्या स्त्रीची गर्भाशयाची पिशवी सक्षम असायला पाहिजे, त्या स्त्रीचं बाकी कुठलाही तिला आजार नसायला पाहिजे, उदाहरणार्थ हृदयाचा, फुफ्फुसाचा असे कुठलेही आजार तिला नसायला पाहिजे. एकदा ज्या काही आपल्या नियमाप्रमाणे सगळ्या टेस्ट करून घ्यायच्या, तिचं हिमोग्लोबिन व्यवस्थित पाहिजे, तिचे हार्मोन्स व्यवस्थित पाहिजे, बाकीचे काही अडचणी नाही पाहिजे, पिशवीतलं आतलं अस्तर चांगलं पाहिजे,